आणि आपण लोकल 50 काढ सांगतो, आपले 60 काढीपर्यंत ऊस आहे. अरे वा वा, खूप 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 अभिनंदन. मित्रांनो, आज आपल्या बरोबर ज्यांनी ऊसामध्ये विक्रमी उत्पन्न घेतलं किंवा त्यांच्या ऊसाच्या व्हिडिओज तुम्ही पाहिले, असे आपल्या बरोबर गवारे बाबा आहेत. त्याचबरोबर आपल्या बरोबर त्यांचे जावई रमेश निंबाळकर आहेत आणि त्यानंतर त्यांचा मुलगा राम गवारे, हे तिघ जण आहेत जे गेल्या काही वर्षापासून ग्रीन प्लॅनेटची उत्पादनं वापरतायत. तर सर्वात महत्वाचं बाबा, तुमचं आणि तुमच्या सर्वांचं तुम्हाला आज जो सन्मान मिळाला त्या सन्मानाबद्दल तुमचं आमच्या सर्व टीम कडून खूप खूप अभिनंदन. आता काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत की तुम्ही जे शेतीमध्ये किंवा तुमच्या वेगवेगळ्या पिकांसाठी, ऊसासाठी जे ग्रीन प्लॅनेटचे उत्पादनं वापरता, त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट कसा जाणवतो ओव्हरऑल कुठलंही उत्पादन वापरल्यानंतर? प्लॅनचेच आपण सारे वापरलेले, बरं. बाकी वापरत नाही. बर बर उत्पन्न आपलं भरपूर भेटले. बर बर बर, खूप खूप पण आम्ही अभिनंदन. एवढे कमवूच देतो बरोबर आहे. मला सांग, आता या बाबांचं थोडस त्या उत्पादनाविषयी जास्त बोलता येत नाही, पण मी हा प्रश्न रामला विचारतो. राम, मला सांग, तू जेव्हा तुझ्या ऊसामध्ये ग्रो आणि नायट्रोकिंग याचा एकत्र वापर केला, तो पाण्याने केला असेल किंवा त्याच्यावरती तुम्ही फवारणी केली असेल, तर तुला काय रिझल्ट मिळाला आणि कसं काय जाणवलं? इतर तुम्ही उत्पादनं वापरता, इतर उत्पादनापेक्षा याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? ग्रो आणि नायट्रोकिंग वापरल्यामुळे ना ऊसाची उंची वाढली आणि त्या जो पोषक असतं ना, ऊसाला पोषक हे भेटलं, ऊसाला पोषण होण्यासाठी, आणि त्यामुळे कांड्यात वाढ झाली. बर, आता तुमच्या ऊसाला किती कांड्या आहेत? आता आपल्या ऊसाला 50-52 कांडी पडली होती. 52 कांड्या आहेत. मित्रांनो, तुम्ही युट्यूब वरती आमच्या चॅनलवरती पाहिलं असेल की 50 कांड्या तुम्हाला मोजून दाखवल्या आहेत. बाबांनी आता सांगितलं की 50 कांड्यापेक्षा जास्त, म्हणजे आमचा ऊस 60 कांड्यापर्यंत आहे. त्यानंतर तुम्ही जे तुमच्या ऊसासाठी जे ब्लूम आणि नायट्रोकिंग याचा एकत्र वापर करता, त्याच्यामुळे काय फरक जाणवतो तुम्हाला ऊसामध्ये? ब्लूम आणि नायट्रोकिंग मुळे ना आपल्या ऊसाची जाडी वाढते, बरं. जाडीत आणि वजन मध्ये फरक होतो. वजन वाढतं, जाडी वाढते. तुम्हाला काय वाटतं, इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना जर तुमच्याप्रमाणे 50 कांड्या करायच्या असतील आणि ऊसाचं वजन वाढवायचं असेल, तर तुम्ही काय सांगाल इतर उत्पादक शेतकऱ्यांना? त्यांना आपण ग्रीन प्लॅनेटची उत्पन्न घ्यायला, रासायनिक पेक्षा उत्पन्न वापरावे. रासायनिक आपण वापरत नाहीत ना. काय सांगाल तुम्ही? निंबाळकर सर, रमेश सर सांगतील. तुम्ही काय सजेशन द्याल की आता हे ऊस उत्पादक शेतकरी नारायणगाव आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहेत, तर ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की काय फरक जाणवतो तुम्हाला? रासायनिक शेतात रासायनिक काय होतं, जमिनीला जो बॅक्टेरिया असतो तो मारला जातो आणि ग्रीन पेंटमुळे काय होतं, बॅक्टेरिया तो वाढतो, पण जो बॅक्टेरिया परत काही पद्धतीनं वाढत चालतो. आणि मालाचं जे आता नवीन हे आलंय, रोग आलाय कॅन्सर सारखा, त्यामुळे ना माणसांना आपण ऊसाची पण साखर करतो, वेगवेगळ्या ठिकाणी गोड पदार्थ आपण पण खातो. आपण पहिलं स्वतःचं घर जर गोष्टी केलं तर आपण सहजरित्या आपण संपूर्ण भारत देश पण थांबवू शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही ग्रीन पॅन्टच्या जे उत्पादनं वेगवेगळे वापरता, गेल्या काही वर्षापासून वापरता, तुम्ही सर्वजण त्याच्याविषयी समाधानी आहात? रिझल्ट खूप चांगले येत आहेत? समाधानी आहात? समाधान आहे. ओके, धन्यवाद.